नमस्कार मंडळी, उर्मिलास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सँडविच विदाउट ब्रेड। तर त्याच्यासाठी आपल्याला बॅटर बनवायचं आहे। तर मी इथे म्हणजे 7-8 तास जरा भिजत टाकलेले तांदूळ। आपण तांदूळ घेतले 2 कप तांदूळ, 1 कप उडदाची डाळ आणि अर्धा चमचा मेथी। असं सगळं मिक्स करून धुवून भिजत ठेवलेलं 7-8 तास। नंतर हे वाटून घ्यायचं आहे। अगदी बारीक नाही वाटायचं आहे, थोडंसं रवाळ हवं, पण बारीक रवा कसा असतो त्या कन्सिस्टन्सीचं हवं आहे। तर आपण हे वाटून घेऊया आणि आपण ह्याला रात्रभर ठेवायचं आहे फुलण्यासाठी। ते व्यवस्थित आंबायला हवं आहे, मग ते बॅटर जे आहे ते खूप चांगलं व्यवस्थित होऊन जाईल आपलं। आता मी तुम्हाला दाखवते की कसं हे आंबट ठेवलेलं मी। तर हे बघा, मी रात्रभर हे जे पीठ आहे वाटून आंबवट ठेवलेलं, किती छान आलंय, बघताय किती छान आलंय पीठ। हे असं फुललं पाहिजे आणि मेथी दाणे ह्याच्यासाठीच घालायचे असतात की ना थोडंसं हीट होते त्याच्यामध्ये तयार आणि ते लवकर व्यवस्थित आंबतं। तर हे छान आंबले। आता ही आपण पुढची प्रोसेस काय करायची ते बघा, ती सोपी आहे। नमस्कार मंडळी, तर आपण आता ह्याची पुढची प्रोसेस करतो। तर त्याच्यासाठी जे आपण सँडविच बनवणार आहोत, तर सँडविचच्या आतमध्ये जे आपण स्टफिंग करणार आहे ते काय काय त्याच्यासाठी साहित्य घेतले ते बघूया। इथे मी बारीक कापून घेतलेला कोबी घेतला आहे, कांदा घेतला आहे, टोमॅटो, शिमला मिरची आणि गाजर। आणि आपल्याला ह्याच्यासाठी काही सॉसेस हवे, तर ते कुठले आहेत ते बघून घेऊ। तर सॉसमध्ये मी घेतला आहे टोमॅटो केचप, मेयोनीज आणि शेजवान चटणी। तर हे 3 गोष्टी आपल्याला लागणार आहे त्या ड्रेसिंगमध्ये मिक्स करण्यासाठी। तर आपण आता ना ह्याचं जे आतमध्ये स्टफिंग भरणार आहोत सँडविचसाठी ते सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। तर एक एक मी ह्याच्यात ॲड करते। यामध्ये मी आधी गाजर ॲड करते, गाजर ॲड केली। आता मी ह्याच्यामध्ये ॲड करते भोपळी मिरची, आता ह्यामध्ये मी ॲड करते टोमॅटो, कांदा आणि कोबी। तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना सगळे सॉसेस मिक्स करायचे। तर मी घेतला आहे मेयोनीज, मेयोनीज ॲड करते, शेजवान सॉस, टोमॅटो केचप, आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स झालेलं आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते मी। थोडंसं मीठ ॲड केलंय, ते मिक्स करून घेऊया पुन्हा।
मी मेयोनीज अजून थोडासा ॲड करते, मी अर्धा टाकलेला, तर मी उरलेला जो आहे तो पूर्ण ॲड करून घेते याच्यात. त्याच्यामुळे थोडं ना ज्युसी लागतं, ते बेक झाल्यानंतर ड्राय वगैरे लागत नाही. त्यामध्ये मी अजून थोडासा मेयोनीज ॲड करते. आणि हे आता मिक्स करून घेऊया. यात मी मेयोनीज ॲड केलं आहे. आता हे आपलं जे आतमधलं स्टफिंग आहे ते रेडी आहे. आता आपण बाकीचं पुढे बघूयात. आता हे बॅटर आपण मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे आणि मी हा हँड टोस्टर घेतला आहे. त्याच्यावरती आपण बटर किंवा तेल काहीही लावू शकता. मी इथे तेल लावते त्याला थोडं. याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आहे ना आपण जे बॅटर बनवलं आहे ते टाकायचं. यात आता मी बॅटर घालून घेते आणि ह्याला स्प्रेड करून घ्यायचं. ह्यात बॅटर टाकलंय. आता आपण जे ड्रेसिंग बनवलं होतं, आतमधलं जे स्टफिंग बनवलेलं ते टाकून घ्यायचं. ते स्टफिंग घेते मी आणि ह्यात मी हे स्टफिंग टाकते. आता ह्यावर थोडं परत बॅटर टाकून घेऊ आपण. आता हे व्यवस्थित आपण पूर्ण ना वरती पण बॅटर टाकून घेतले. आता आपण हा टोस्टर बंद करूया आणि ह्याला टोस्ट करून घेऊया, जसं आपण नॉर्मली सँडविच टोस्ट करतो तसं. दोन्ही साईडून 2-3 मिनटाच्या गॅपने आपण पलटून ते व्यवस्थित आपण टोस्ट करून घेऊया. दोन्हीकडून ना मी व्यवस्थित दोन्ही साईडून टोस्ट करून घेतलं आहे. आता मी ना तुम्हाला ओपन करून दाखवते. हे बघा, आता हे आपण असे सगळे बनवून काढून घेऊयात. हे बघा, असं सँडविच तयार होतं. खूप छान टेस्टला लागतं. हे दोन्हीकडून असंच गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. आता मी बाकीचे पण करून दाखवते. आता आपण हे सेकंड बॅच करतो आहे, तर पुन्हा तीच स्टेप फॉलो करायची आहे. व्यवस्थित ऑइल लावून घ्यायचं आहे. ब्रश असेल ना तर तुम्हाला व्यवस्थित लावता येतं ते प्रॉपर ऑइल. आता ऑइल लावून झालं. याच्यामध्ये आता बॅटर टाकूया. आता हे बॅटर आहे ना मी याच्यामध्ये टाकून घेते. हे असं स्प्रेड करून घ्यायचं, तर ते एकाच ठिकाणी गोळा होत नाही. ओके, असं आता आपण हे ॲड केलं याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण जे फिलिंग बनवलेलं ते घालूया. आता ह्याच्यावर पुन्हा एकदा बॅटर टाकून घेऊया आणि ह्याला कव्हर करून घेऊया. असंच टाकायचं आणि फक्त स्प्रेड करून घ्यायचं. आता हे आपण सँडविच ग्रिलर जे ते बंद करून घेऊया आणि ह्याला दोन्ही साईडून जसे आधीचे आपण गोल्डन ब्राऊन करून घेतले तसेच गोल्डन ब्राऊन करून घेऊया.
हे बघा किती छान गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. असेच दोन्ही साईडून करून घ्यायचे आहे. विदाऊट ब्रेड आहे, हेल्दी आहे खायला, मैदा नाही जाणार आहे आपल्या पोटात. त्याच्यामुळे हे मुलांना आणि तुम्ही सगळे एन्जॉय करू शकता. हेल्दी मील. त्याच्याबरोबर आपल्याला व्हेजिटेबल्स पण आपण तितकेच घालणार आहोत. तुम्हाला अजून व्हेजिटेबल्स ॲड करायचे असतील, स्वीट कॉर्न वगैरे, तर तुम्ही ते पण ॲड करू शकता यामध्ये. मला ही जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू.